हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो भावी शिक्षकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही सर्वांनी आपले पसंतीक्रम लॉक केले आहेत. पसंतीक्रम लॉक केल्यानंतर आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे शिक्षक भरतीची पहिली गुणवत्ता यादी नेमकी कधी जाहीर होणार आणि आपला सेफ स्कोअर किती असावा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण सर्व स्पर्धा परीक्षाचे ऑथेंटिक अपडेट सर्वात आधी घेऊन येत असतो. मित्रांनो, सर्वात आधी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर पहिली निवड यादी तयार करण्याचे काम अगदी अंतिम टप्प्यात आलेले आहे. शिक्षक विभागाकडून रात्रंदिवस यावर काम सुरू असून लवकरच ही पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पसंतीक्रम लॉक होऊन इतके दिवस झाले, मग यादी लागायला एवढा का वेळ लागत आहे. तर यामागचे काही महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे कास्टनुसार विषयानुसार आलेले शेकडो प्राधान्यक्रम, या सर्व डेटाची योग्य जुळाजुळ करणे हे अत्यंत काम अवघड आहे. दुसरे म्हणजे केवळ प्रवर्गाची जागा पाहून चालत नाही, तर त्यामध्ये महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आणि खेळाडू या सर्वांचे समांतर आरक्षण तपासून कट ऑफ लावला जातो. उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार त्यांना योग्य ती जागा मिळावी आणि त्यात कोणताही तांत्रिक गोळ होऊ नये यासाठी सिस्टीममध्ये डबल क्रॉस चेकिंग केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला ही यादी अत्यंत पारदर्शक पद्धतीने समोर येईल. त्यामुळे घाबरून न जाता थोडा धीर धरा. निवड यादी लवकरच प्रसिद्ध होईल. आता एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. अनेक मित्रांनी पसंतीक्रम भरताना जास्त प्राधान्यक्रम दिलेच नाही. यामागचे कारण म्हणजे ते विद्यार्थी फेज 2 ची वाट पाहत आहेत. त्यांना वाटत आहे की जर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागा आल्या तर तिथे मुलाखत देऊन जॉईन होता येईल. पण मित्रांनो, या सर्वांचा कट ऑफवर मोठा परिणाम होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांची आणि प्रत्येक संस्थेची मेरिट लिस्ट वेगळी लागणार आहे. याचा थेट परिणाम असा होईल की काही जिल्ह्यांमध्ये जिथे अर्ज कमी आहेत तिथे मेरिट कमी लागेल, तर काही जिल्ह्यांमध्ये मेरिट जास्त लागणार आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे सेफ स्कोअर किती राहू शकतो. काही मित्रांच्या कमेंट येतील की सर एवढा कमी कट ऑफ नाही लागणार, तर काही म्हणतील एवढा जास्त कट ऑफ नाही जाणार. पण मित्रांनो, हा कोणताही अंतिम कट ऑफ नसून फक्त एक अंदाजित सेफ स्कोअर आहे, हे लक्षात घ्या. सर्वात आधी बोलूया वर्ग 1 ते 5 बद्दल. जर तुमचे 112 ते 115 मार्क असतील तर तुम्ही पहिल्या यादीमध्ये नक्कीच आशा ठेवू शकता. जर तुम्ही SC, ST, EWS सारख्या आरक्षित प्रवर्गातून असाल तर 6 ते 8 मार्क कमी धरून चला. आता बोलूया वर्ग 6 ते 8 बद्दल. यामध्ये सोशल सायन्स विषयासाठी 135 ते 140 दरम्यान मार्क असणारे विद्यार्थी सेफ मानले जाऊ शकतात. मॅथ विषयासाठी 115 ते 110 च्या आसपास असणारे उमेदवार आशा ठेवू शकतात. यानंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी च्या वर्गांसाठी ज्या उमेदवारांचा स्कोअर 140 ते 150 च्या दरम्यान आहे ते स्वतःला सुरक्षित मानू शकता. जरी तुमचा स्कोअर या अंदाजित स्कोअरपेक्षा थोडा कमी जास्त असला तरी अजिबात खचून जाऊ नका, कारण यानंतर ही पुढील टप्पे बाकी आहेत जिथे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून जशी ही पहिली गुणवत्ता यादी अधिकृतपणे पोर्टलवर अपडेट केली जाईल, याचा संपूर्ण अपडेट आपण सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येऊ. तुमचा स्कोअर किती आहे आणि तुम्ही कोणत्या वर्गांसाठी अर्ज केला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये एवढेच. चला तर मग भेटूत एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.